नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे. त्याबद्दलच मी तुम्हाला माझं म्हणजे मी जसं पूजा करते ना साध्या सोप्या पद्धतीने तेच दाखवणार आहे. सो हे व्रत ना आपल्या घराच्या आरोग्य, घरातील व्यक्ती किंवा आरोग्य, समृद्धी आणि समाधान आपल्या घरात राहावं त्यासाठी केलं जातं. तर साध्या सोप्या पद्धतीने कशी मांडणी करायची आणि ते मी तुम्हाला दाखव. तर बघा मी इथे चौरंग मांडला आहे आणि आधी कोणतीही पूजा करायच्या आधी ना आपण स्वतःला कुंकू लावून घ्यायचं. सो माझी सकाळची पूजा इथं देवाची झालेली आहे. आता मी गुरुवारची पूजाची मांडणी करते. सो मी त्याआधी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर चौरंगावर मस्त लाल कपडा ठेवून घेतला. दुसरा कोणताही कलरचा ठेवू शकता, पण याने ना खूप छान वाईब येतात. रेड कलर म्हटलं ना खूप छान वाटतो. सो मग नंतर लक्ष्मीची मूर्ती ठेवून घेतली. आपल्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती नसेल ना काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण पोथीची पूजा करू शकतो. सो मग इथे मूर्ती ठेवून घेतली आणि त्यानंतर ना कलशाची स्थापना करायसाठी ना तांदूळ खाली टाकायचे आणि त्याला व्यवस्थित म्हणजे कळश बसेल पडणार नाही असे पसरवून घ्यायचे आणि त्यानंतर ना स्वस्तिक काढून घेते. सो मग स्वस्तिक काढताना ना हळू काढायचा. तांदूळ इकडं तिकडं पांगत नाही. सो मग आपल्याला जमेल तसा काढायचा. कोणीच परफेक्ट नसतं. जसं आपल्याला येतं ना तसं करायचं, फक्त चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा. सो मी इथे ना स्वस्तिक करून घेतला छानपैकी आणि मग स्वस्तिक झाल्यानंतर पूजा करायची त्याची. हळदी कुंकू वाहून घ्यायचं, पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर ना कलशाची स्थापना करण्यासाठी कलश घ्यायचा तांब्याचा, किंवा तांब्याचा नसेल तर स्टीलचा पण घेतला तर चालतो. मग तांब्याचा कलश मी इथे घेते. मग त्या तांब्याच्या कलशाची पूजा करायची. मग त्यासाठी ना स्थापना करण्यासाठी इथे पाणी घ्यायचं, पूर्ण भरून घ्यायचं. थोडं खाली ठेवायचा म्हणजे जेणेकरून नारळ ठेवल्यानंतर ना ते पाणी बाहेर नाही पडणार. त्यानंतर त्याच्यात 1 रुपयाचा सिक्का टाकायचा, सुपारी टाकायची, फूल वगैरे टाकून, तांदूळ वगैरे टाकून त्याची पूजा करून घ्यायची कलशाची. आणि त्यानंतर कलशाची पूजा व्यवस्थित झाल्याच्यानंतर स्वस्तिक काढून घ्यायचं त्यावर आणि त्यानंतर हे जे पानं त्यानंतर ना कुठल्याही 5 वनस्पतीच्या फांद्या घ्यायच्या. नसेल तर 1 पान असलं तरी चालते, नाही तर मग आपले कुठलेही पानं घ्यायचे 5. सो मी इथे फांद्या अवेलेबल होत्या, सो मग त्या घेतल्या आणि कळस मांडायला घेतला. सो माझा नारळ मोठा असल्यामुळे ना ते व्यवस्थित बसत नव्हतं, तरी मग मी ॲडजस्ट करून घेतलं. त्या फांद्या ॲडजस्ट करून घ्यायच्या, किंवा मग आपले नागलीचे पानं जर असतील ना तर ते पण चालतात, किंवा मग आंब्याचे पानं. सो मी इथे 5 वनस्पतीच्या फांद्या घेऊन घेतल्या आणि कलशाची स्थापना करून घेतली आणि त्यानंतर ना त्याची पूजा करून घ्यायची. हळदी कुंकू अक्षत वगैरे वाहून पूजा करून घेतली. कलश स्थापना झाल्यानंतर ना आपल्याला गणपती स्थापना करायची. म्हणजे जर गणपतीची मूर्ती असेल तर ती घ्यावी, किंवा मग सुपारी घ्यायची. सो मग माझ्याकडे नागिलेचे पानं काही इथे नव्हते, सो मी जास्वंदाचे घेतले. आंब्याचे सुद्धा आपण घेऊ शकतो. सो मग आंब्याचे, जास्वंदीचे किंवा कुठलेही असे पानं घ्यायचे आणि ते सुपारीची त्याच्यावर स्थापना करायची. हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची. सो मग पूजा करून घेतली आणि त्यानंतर ही वटी माझी नेहमीची अशीच ठेवलेली असते. म्हणजे कुठलीही अशी पूजा करायची असली तर मी हीच यूज करते. त्याच्यात आपले वटीचे सामान, सर्व वटीचं सामान आहे आणि ब्लाऊज पीससुद्धा आहे. सो मग मी तेच कंटिन्यू करते, अशी नेहमी वेगळी आणत नाही. आणि मग प्रसाद ठेवते. प्रसादाला काही पण ठेवू शकतो आपण. सो मी ते ड्रायफ्रूट्स होते तर तेच ठेवून घेतले, कारण मग ते नंतर वेस्ट होत नाही, खाता येतात आपल्याला. आणि फळ ठेवलं. फळ कुठलंही ठेवू शकतो, आपल्याकडे केळ वगैरे जे काय असेल ते.
नसलं तरी काही हरकत नाही. जसं असलं ना तशी आपली साधीसुधी पूजा करायची. फक्त मनात भाव असला ना तर काहीच नसतं. सो मग मी ती अशी साधी पूजा करते. सो मग पोथी होती. मी आजच पोथ्या घेऊन आले 5, कारण मग नंतर मिळतील नाही मिळत. सो मग अशी पूजा करून घेतली पोथीची वगैरे सर्व पूजा झाली. त्यानंतर ना मी हळदी कुंकू वाहून घेतलं पूजेवर. ओटीची पण पूजा करून घेतली. मी त्यानंतर अशा समया ठेवल्या 2 माझ्याकडे आहेत. सो मग ठेवून घेतलं. नाही नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. आपला साधा दिवा ठेवायचा छोटा, किंवा मग तोही नसेल तर पण ती ठेवायची. आणि मग पूजा झाल्यानंतर मग सर्व शेवंतीची फुलं आणली होती ती वाहून दिली. आपल्याकडं जी फुलं असली आहे ना तीच यूज करायची. माझ्याकडे कुठलीच फुलं नाही आहे, म्हणजे आहेत गार्डनमध्ये पण ती सुकून गेली आहे. त्याच्यामुळे मग मी बाहेरून विकत आणली. सो मग इथे थोडंफार डेकोरेट पण करण्यासाठी झेंडूची फुलं ठेवली आणि पूजा करून घेतली. सो अशी माझी पूजा झाली. जर फुलं आहेत ना मग त्याच्यामुळे मी इथं कळशाला आजूबाजूने डेकोरेट करून घेतलं. आणि जेवढी फुलं असले ना तेवढी पूजा छान वाटते आणि छान वाईब्स पण येतात, दिसतं पण छान. पूजा म्हटलं ना तर घरात असं प्रसन्न वातावरण होऊन जातं, खूप छान वाटतं. सो इथे फुलं वगैरे वाहून पूजा पूर्ण करून घेतली आणि त्यानंतर मग आवरून घेतलं बाजूचं. त्यानंतर ना अगरबत्ती वगैरे लावायची. सो अगरबत्ती लावून घेतली. अगरबत्ती कापूर लावायची. कापूर लावल्याने पण एकदम छान वातावरण निर्माण होतं घरात. मग अगरबत्ती लावून घेतली. धूप अगरबत्तीच मी जास्त लावते, कारण मला धूप अगरबत्ती खूप आवडते. मग मी तीच लावते दोन्ही टाईम. असं म्हणतात की सकाळी तुपाचा दिवा लावावा, संध्याकाळी तेलाचा. पण मी तसं काही करत नाही, मी तेलाचंच लावते दोन्ही टाईम. मग मी ते दिवा वगैरे सर्व लावून झालं, अगरबत्ती झाली, पूजा करून झाली. त्यानंतर रांगोळीच बाकी होती. सो रांगोळी काढून घेतली. मला रांगोळी येत नाही असं नाही, मला पण छान रांगोळी येतात. पण जास्त टाईम वेस्ट मी करत नाही रांगोळीत. म्हणजे अशा पटकन ज्या रांगोळ्या होतील ना त्याच मी काढते. सो रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर पोथी वाचायला घेतली. पोथी वाचायला असं जास्त वेळ नाही लागत. आपल्याला ते पाठच असतं, फक्त नजरेसमोर पाहिजे. आणि जशी पोथी नजरेसमोर आली ना तशी भरभर वाचून घेता येते. कारण आपण दरवर्षीच वाचतो ना, तर त्याची सवय होऊन गेलेली असते आपल्याला. पण नजरेसमोर पोथी पाहिजे, म्हणजे एकदम नाही. असं मग पोथी वगैरे वाचून घेतली. त्यानंतर हे बघा अशा पद्धतीची साधी सोपी मांडणी आहे. गुरुवारी आपण मांडू शकतो. सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, समृद्धी आणि शांतता राहो हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.